आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. 20 ते 13 ऑगस्ट संसदेचं पावसाळी अधिवेशन असणार आहे. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणार आहे. येत्या 13 ऑगस्ट पर्यंत चालेल या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणार आहे. अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणार आहे. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे उचलले जातात, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष. आज चलो संसद एल्गार जंतर मंतरवरून संसदेकडे निघणार आहे मोर्चा. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी मोर्चा काढणार. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी हे आंदोलन तीव्र होते. अभिजित दिपके यांचं बेमुदत उपोषण सुरूच आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागण्यांसाठी आज चलो संसद मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. हा मोर्चा सकाळी 9 वाजता जंतर मंतर येथून संसदेकडे नियोजित वेळेनुसार रवाना होणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. राम मंदिर दानचोरी प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी होणार आहे. याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष आणि कालमर्यादित चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणाशी संबंधित 4 स्वतंत्र याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती बी मोहन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या 20 जुलैच्या कामकाज सूचनेनुसार स्पष्ट झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.